नगरपंचायत निवडणुका जाहीर होताच मालेगाव शहरात काही पक्षांना पक्षफुटीचा सामना करावा लागला. त्यातच काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले महादेव खवले यांनी शिवसेनेची वाट धरली. शिवसेनेसह जाण्यामागील नेमकं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सिद्धू गायकवाड यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे. बघूया काय म्हणाले ते. तुम्ही आत्तापर्यंत काँग्रेससोबत एकनिष्ठ होतात, आता तुम्ही शिवसेनेसोबत गेलात. नेमकं याच्या मागचं समीकरण काय होतं, राजकीय समीकरण काय होतं याच्या मागचं? अस्तित्व टिकवणे आणि संघर्षातूनच अस्तित्व टिकवले जाते. जर आपण संघर्ष केला नाही तर आपलं अस्तित्व राहणार नाही, हा एकमेव उद्देश होता आणि त्याचमुळे मी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये गेलो. आता काँग्रेस हा पक्ष नेहरू गांधी यांच्या विचारसरणीवर चालणारा आहे. आता शिवसेनेसोबत तुम्ही कसं जुळवून घेसाल? जातपात धर्म हे आम्ही कुठलेही पाळत नाही आणि विकास हा एकमेव एजेंडा आहे आणि आम्ही विकासच आमचा धर्म आहे आणि विकासच आमचं कर्म आहे. हे सर्व धरूनच आम्ही समोर चाललो आहे. प्रभाग क्रमांक 11मध्ये महिलाला सीट राखीव सुटली आणि त्यात तुम्ही तुमच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. नेमकं याच्या मागचं समीकरण काय होतं? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला आणि स्त्रियांना चूल आणि मूल याच्यातून बाहेर काढलं आणि आता आधुनिक काळातली स्त्री ही चूल आणि मूल या गोष्टीला कधीच स्त्रियांनी फाटा दिलेला आहे आणि त्या जगाचं नेतृत्व करू लागलेल्या आहेत. म्हणून आणि माझी बायको जी निवडणुकीच्या रिंगणात उतरवली हा उद्देश घेऊनच उतरवली आहे. आता तुमच्या प्रभाग क्रमांक 11मधले असे कोणते समस्या आहेत की तुम्हाला असं वाटतं की त्या समस्याचं निवारण झालं पाहिजे? प्रभाग क्रमांक 11 पर्टिक्युलरली प्रभाग क्रमांक असं नाही 11मध्येच ओव्हरऑल सर्व मालेगावातच ह्या समस्या आहेत. खड्डेमय रस्ते, ड्रेनेजचे प्रॉब्लेम, स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम, आरोग्याचे प्रॉब्लेम, स्त्री सुरक्षेचे प्रॉब्लेम, हे सर्व प्रॉब्लेम मालेगावमध्ये प्रामुख्याने खूप तीव्रतेने भेडसावत आहे आणि हेच दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नगरपंचायतच्या कार्यप्रणालीबाबत तुमची काय इच्छा आहे की काही बदल घडायला हवेत की सध्याची चालू आहे ती व्यवस्थित आहे? नगरपंचायतमध्ये मी आता माझ्या काही कामानिमित्त गेलो असता तिथे आजही ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था नाही आहे. तिथे आणखीनही आधुनिकीकरणचा वापर होत नाही आहे. तर मी जर नगरपंचायतमध्ये ॲज अ नगरसेवक म्हणून गेलो तर मी तिथे जो काही आधुनिक वापर व्हायला पाहिजेत तो पहिल्यांदा करण्यासाठी प्रयत्न करेल. सिस्टीम चेंज करण्याचा प्रयत्न करेल आमच्या नगराध्यक्षांच्या आणि आमच्या सर्व शिवसेनेच्या टीमच्या माध्यमातून. जर का जनतेने तुम्हाला कौल दिला त्या सर्वांपैकी सर्वात पहिले समस्या तुम्ही कोणती सोडवाल? सर्वात मोठी मालेगावकरांना भेडसावणारी समस्या ती म्हणजे स्वच्छ आणि मुबलक पाणी. ती मी प्राधान्यक्रम ठेवून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. तसे आणखीन मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ड्रेनेजचे आहेत, तसंच खड्डेमुक्त रस्ते करण्याचे आहेत, स्वच्छतेचे आहेत, हे अनेक प्रश्न आहेत. पण प्रामुख्याने आम्ही जो प्राधान्यक्रम देऊन आम्ही पाण्याचा प्रश्न सोडू आणि आमच्या नेत्या आदरणीय भावनाताई यांनी चाकातीर्थच्या तिकडे विहीर खोदून त्या विहिरीलाही भरपूर पाणी लागलेलं आहे आणि पाईपलाईनची हे चालू आहे. ते लवकरच मालेगावकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी प्यायला मिळेल. आता तुम्ही प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार करताय, कसा प्रतिसाद आहे मतदारांचा? लोक आपला माणूस म्हणून प्रतिसाद देत आहेत आणि एक सामान्य कार्यकर्ता आपल्यासाठी लढण्यासाठी उतरला आहे. त्याची कुवत नसताना हा आपल्यासाठी संघर्ष करायला उतरला आहे आणि सर्व लोक मायेने प्रेमाने बोलतात, आदरपूर्वक बोलतात आणि तुम्ही वेळ केला आहे राजकारणात उतरायला. हे खरं तर हे याच्या पहिलेच व्हायला पाहिजे होतं. नगरपंचायतबाबत मतदारांमध्ये एक तीव्र नाराजी आहे. त्यांचं असं मत आहे की तक्रार निवारण होत नाही. तर तुम्ही काय सांगाल यावर? काय सांगाल की तुमच्याकडं काय नियोजन आहे तक्रार निवारणासाठी? मी माझ्या प्रभागातील जनतेसाठी 24 घंटे उपलब्ध राहील. मला कोणीही कधी घरी येऊन किंवा फोनच्या माध्यमातून भेटू शकतात. माझ्या प्रभागाचाही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहे. त्यामध्ये सर्वजण म्हणजे प्रभागातील प्रत्येक घरातून 1 किंवा 2 नंबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ते जॉईन करणार आहे आणि त्या ग्रुपमध्ये काही लोकांना काही अडचणी असल्या तर ते ग्रुपच्या माध्यमातून ते माझ्यापर्यंत पोहोचतील. त्या ग्रुपमध्ये प्रशासकीय व्यवस्थेतील सगळे लोक असतील
आणि प्रशासकीय व्यवस्थेतील लोक आणि मी त्यावर बिलकुल काळजीपूर्वक लक्ष देऊन जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी तत्पर असू. आता महादेव खवले यांनी प्रभागासाठी आखलेल्या योजनांना मतदार कितपत प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.